आपण मराठी कुटुंबात ना पैसे खर्च करणं तो गिल्ट आपल्याला येतो हो. आणि त्यात प्रवास म्हणजे असं वाटतं अरे 8 दिवसात तुम्ही एवढे पैसे खर्च करताय म्हणजे याच्यात काय काय येईल. मी तर आता उलट सांगायला लागलो की वीकेंड ट्रिप्स कमी करा कारण वीकेंड ट्रिपने साध्य काही होत नाही. तो जो तुला निवांतपणा हवा ना तो तुला शहरात पण मिळू शकतो. मुळात ट्रॅव्हलचं प्लॅनिंग सुरुवात कुठून होतं? तारखा पक्क्या करणं, ठिकाण ठरवणं आणि फटक्यात सांगण्यासाठी म्हणून इंटरनॅशनल ट्रिप करायची नाही आपल्याला. मला खरंच तो अनुभव घ्यायचा आहे म्हणून तुम्ही जा. 4च गोष्टी ठरवा, त्यातनं तुम्हाला स्वतःला आनंद मिळणार आहे, ज्याचे तुम्ही ज्याच्याशी इमोशनली कनेक्ट आहात. बरोबर. इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगेन की मग इंटरनॅशनल ट्रिप कुठली आहे जी अगदी 70-80,000 मध्ये होऊ शकते. समजा माझं बजेट 50,000 ते 60,000 रुपये, तर असा कुठे जाता येईल की जिथे पैसा वसूल पाहिजेत सगळ्या गोष्टी? बऱ्याच वेळा जे प्रसिद्ध डेस्टिनेशन असतं तिथे राहण्यापेक्षा त्याच्या आजूबाजूला राहायचं. आता मनाली खूप प्रसिद्ध आहे, हा. पण मनालीमध्ये त्या मॉल रोडला इतकी गर्दी म्हणजे नको वाटतं जायला. पण तिथनं रुमसू नावाचं छोटंसं गाव आहे, दोभी नावाचं छोटंसं गाव आहे. तुम्ही कशासाठी जाता? छान व्हॅली व्ह्यू, चालायला मिळणं, ऑथेंटिक जेवण, हे सगळं तुम्हाला तिथे मिळतं. आणि मग नाही प्रसिद्ध ठिकाण पण आम्हाला बघायचे, हिडिंबा टेम्पलला जायचंय, हिमाचली कपडे घालून ते फोटो काढायचे, सगळं करा तुम्ही, क्लिशे सुद्धा करा तुम्ही, पोरांना घेऊन जा. मग ते एक दिवस जाऊन करा ना. तुम्हाला तो कंटिन्युअसली गर्दी, तुम्हाला तो एक्सपिरियन्स नाहीये. शोल्डर सीझन नावाचा प्रकार असतो, अगदी ऑफ सीझन पण नाही आणि अगदी पीक सीझन पण नाही. जसं आपण गोवा म्हणलं सप्टेंबर शोल्डर सीझन म्हणताय, असा प्रत्येक ठिकाणचा शोल्डर सीझन असतो. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज किंवा कोणासोबत जाताय यांनी काय फरक पडतो? अरेंज मॅरेज आपल्याकडे होतं तेव्हा तुम्ही जास्त खुललेले नसता, अगदीच आयसोलेटेड आयलंड रिसॉर्ट तुम्ही असं घेतलं, तुम्ही एकमेकांबरोबरच कम्फर्टेबल नाही आहात, तर तुम्हाला तो एकटेपणा अंगावर येऊ शकतो. पण तेच लव्ह मॅरेज असेल, तुम्ही खूप फॅमिलीयर आहात, तुम्हाला उलट एकटेपणा हवाय. काय टिपिकल चुका होतात ज्याच्यामुळे एक तुमचा एक्सपिरियन्स खराब होतो, बरोबर. 2 तुमचे अचानक खूप पैसे खर्च होतात? नो शॉपिंग. म्हणजे कितीही टेम्पटिंग ती पॉलिसीच बनवायची. गव्हर्नमेंट पॉलिसी कसं बनवतं की हे चालणारच नाही. आता ऑनलाईनमुळे सगळीकडे सगळं मिळतं. कधीही हे कॅबवाल्यांकडनं वगैरे माहिती घ्यायची नाही, कारण ते ये बहुत फेमस आहे, सब लोग यहाँ से खरीदते म्हणून तिकडे घेऊन जातात. पण तो सगळा ट्रॅप असतो. स्टे साठी काही हॅक्स आहेत? एक स्टे साठी हॅक आहे, डोमेस्टिक ट्रिपसाठी तर खूप चांगलं आहे. बऱ्याच वेळा कसं असतं, फ्लाईट बुकिंग कसं स्वस्तात करायचं, काही त्याच्या ट्रिक्स आहेत? याच्या ना खूप साऱ्या थेरीज आहेत आणि त्या सगळ्या मी ट्राय करून बघितलेल्या आहेत. याच्यावर मला एक